पुढील 7 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज। मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार। पुणेगाव धरण 75% भरलं। उनंदा नदीमध्ये 100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वणी आणि चांदवडच्या पाणीपुरवठा योजनेला दिलासा। नाशिक शहरामध्ये पावसाचे रिमझिम सरी। गोदावरीची पाणी पातळी कायम। गंगापूर धरणातून 6336 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। 17 दिवसांपासून गोदावरी दुधडी भरून वाहतीये। गोंदिया जिल्ह्यामधल्या वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे संपूर्ण 23 दरवाजे उघडले। वैनगंगा नदीपात्रामध्ये 23 दरवाजांमधून 1,83,000 क्युसेकचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या वडगाव सुशी इथे वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान। झाडं उन्मळून पडली। वाऱ्यामुळे अर्धा किलोमीटरपर्यंत लांब घराचे पत्रे उडाले। नाशिकच्या इगतपुरीमधील धामडकीवाडीमध्ये दरड कोसळली। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं माती आणि दगडांचा ढीग रस्त्यावर। भावली धरणजवळील धामडकीवाडीचा रस्ता बंद। धामडकीवाडीला हित बाजूला आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला। धुळ्यामधल्या पांझरा नदीवरील सर्व धरणं जुलै महिन्यातच भरली। पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीनं पांझरा नदीला साडी सोयीचा आहे। शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। अंबिका नदीच्या उपनदीला पूर। पुलांची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी। दांडी चिबारीमध्ये दरड कोसळल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त। पावसामुळे जिल्ह्यातील तलाव नदी नाले प्रभावित। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या सिहोरामध्ये घरात पावसाचं पाणी शिरलं। पावसामुळे अनेक पुलावरील मार्ग वाहतुकीसाठी बंद। तर भंडारा जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सांगलीमध्ये हरिहरपूरमधील कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर पाणी पातळीमध्ये वाढ। शिराळा तालुक्यामध्ये वारणा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी। धरणातून पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 50 मीटरनं उघडले। हतनूर धरणातून 42,038 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शोष खड्डे खोदून सांडपाणी जमिनीमध्ये मुरवल्यामुळे पाणी पातळी वाढली। गोंदियामधला प्रकार। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामधल्या वरठी इथे एका घरावर वडाचं 150 वर्ष जुनं झाड पडलं। घराला तडे जाऊन नुकसान। नागरिकांनी तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष। नुकसान भरपाई देण्याची मागणी। बोरिवलीमध्ये डेटिंग ॲप्सद्वारे तरुणांची फसवणूक। बनावट प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावलं जायचं। 22 जणांना अटक। शिर्डीमध्ये दुप्पट पैशाचा आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक। ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीनं शिर्डीसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची 300 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केली। या प्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे पाटीलला अटक। पोलिसांकडून तपास सुरू। ठाण्याच्या अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या चेन स्नॅचर्सला बेड्या। आनंद पार्क भागामध्ये केली होती चेन स्नॅचिंग। सोनसाखळी सुद्धा हस्तगत। अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिम उड्डाण पुलावर खड्डे। खड्ड्यांमुळे पुलावर वाहतूक कोंडी समस्या वाढली। पालिकेकडून लवकरच खड्डे भरणीच्या कामाला सुरुवात होणार। शहर अभियंता राजेश तडवी यांची माहिती। वाशिमच्या रिठत गावामध्ये शेतकऱ्यांचा पैसा बँकेनंच होल्ड केल्याचा प्रकार घडलाय। शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम आली होती। शेतकऱ्यांचं बँक मॅनेजरला जाब विचारत आंदोलन। जळगावच्या धरणगाव शहरामधील वीज पुरवठ्याच्या समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाचा महावितरण कार्यालयावर मोर्चा। सलग वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यानं आंदोलन। जळगावच्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना बैलांचा साज देण्यात आला। पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 3,500 शेतकऱ्यांना साज भेट। जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस शिक्षक भरतीच्या विरोधात शिक्षण बचाव कृती समिती आक्रमक। संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागामधील अधिकाऱ्यांनी संगनमतानं शालार्थ आयडी घोटाळा करून बेकायदेशीर शिक्षक भरती केल्याचा आरोप। समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करा अन्यथा आंदोलन करू। ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। 15 ऑगस्ट रोजी धुळ्यामधल्या शिंदखेडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढण्याचाही इशारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मार्च ते मे महिन्यादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 751.62 हेक्टर क्षेत्रावर नुकसान।
प्रशासनाकडून पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला, पण नुकसान भरपाईचे 2.25 कोटी रुपये रखडले. नंदुरबारच्या अंशतः अनुदानित शिक्षकांना अनुदान नाहीच. जिल्ह्यातील शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या शाळा टप्प्यात वाढ करण्याची मागणी. मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्यामधील कुर्मेपाडा शिवारामध्ये कार चालकाला लुटलं. कारला अडवून 1.5 कोटींची रोकड लुटली. व्यावसायिक कल्पेश पटेल यांची पोलिसात तक्रार. धुळे शहरामध्ये महाविद्यालय शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री. मनसेच्या वतीनं अन्न औषध प्रशासन विभागाला निवेदन. भंडाऱ्यामधल्या तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयामधील डिलिव्हरी वॉर्डमध्ये पाणी गळती. आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन उपाययोजना न केल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता. बीडच्या केजमधील अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावरून जनावरांच्या 5 टन हाडांची वाहतूक. पोलिसांनी हाडांची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेत हाडांची विल्हेवाट लावली. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी 7 किलोमीटरची पायपीट. गर्भवती महिलेला बांबूच्या जोडीतून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ. अमरावतीचे माजी राज्यमंत्री जगदीशचंद्र गुप्तांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बीडच्या केजमधील सोनी जवळामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत बोगस काम होत असल्याचा आरोप. कारवाई करण्याची एकाची मागणी. पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. जून जुलै महिन्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी संकटात. शेतकऱ्यांचं बियाणं देखील वाया जाण्याची. या आठवड्यामध्ये पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होणार असल्याची भीती. अमरावतीचे माजी राज्यमंत्री जगदीशचंद्र गुप्तांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश. राज्यामध्ये 4153 बोगस रेशन कार्ड. राज्य सरकारच्या 2 महिन्यांच्या विशेष शोध मोहिमेमधून धक्कादायक माहिती समोर. बोगस रेशन कार्ड शासनाकडून तत्काळ रद्द. पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीची गरज. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र. या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढल्याची चिंता व्यक्त. पलावा पूल प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. अर्धवट पुलाचं उद्घाटन करणाऱ्या आणि पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी. कल्याण पोलीस उपायुक्तांना ठाकरेंच्या शिवसेनेचं पत्र. विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचे बनावट शासन निर्णय उघडकीस. अहिल्यानगरमधील ग्रामविकास विभागाच्या 25-15 योजनेमधील प्रकार. देऊळगाव सिद्धी गावातील घोटाळा उघडकीस. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाकडून एसटी महामंडळाला पत्र. एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत कार्यवाही होत नसल्यानं आज सकाळी 11 वाजता सभेचं आयोजन. ड्रग्ज संदर्भात जर कोणी पोलीस कर्मचारी आढळला तर बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामधल्या 40 गावं रात्रभर अंधारात. आक्रमक नागरिकांकडून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक संपन्न. पालिका निवडणुकीच्या कामाला लागा. महायुती म्हणून मनपा निवडणुका लढायच्यात. फडणवीसांच्या सूचना सूत्रांची माहिती. मीरा भाईंदरमध्ये आज मराठी एकीकरण समितीचाही मोर्चा. मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी मोर्चा निघणार. सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्थांच्या वतीनं निघणार मोर्चा. मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढलेल्या व्यापाऱ्यांचा पोलिसांकडे माफीनामा. मोर्चानंतर भावना दुखावल्या असल्यास मागितली माफी. कोणत्याही समाज पक्ष किंवा गटाविरोधात मोर्चा नसल्याचं केलं स्पष्ट. मनसे पदाधिकारी जावेद शेख यांच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेला शिवीगाळ. पोलिसांनाही दमदाटी. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका. राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश. युतीवर बोलण्याआधी मला विचारा. राज ठाकरेंच्या सूचना. राज ठाकरेंविरोधात बोलू नका. एकनाथ शिंदेचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश. राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना. भाजप दररोज महाराष्ट्राबद्दल खोलवर रुजलेला द्वेष दाखवतोय. आदित्य ठाकरेंचा ट्विट करत भाजपवर निशाणा. हार आणि बीएमसी निवडणुकांसाठी भाजपचे हे फोडा आणि राज्य सरकारचं नाटक आहे असंही केलं वक्तव्य. सर्व भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत. भाषावादावर आरएसएसचं मोठं विधान. राज्यामध्ये आपल्या स्थानिक भाषेमध्ये शिक्षण हवं. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं वक्तव्य. बच्चू कडूंची पापळमधून 7-12 कोरा यात्रा. 14 जुलैला चिलगव्हाणमध्ये जाहीर सभा घेऊन यात्रेची सांगता होणार. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा हा लढा. बच्चू कडूंची प्रतिक्रिया.